कारण भगवान ज्ञानोबरायांनी किंबहुना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये अर्जुनाचं म्हणणं मांडत असताना व्यास महर्षींच्या द्वारा आपल्या समोर तो विषय येतो. संकरो नरकायैव कुलज्ञानाम कुलस्यच पतंती पितरो हेशाम लुप्तपिंडोदक क्रिया. या सर्वांना मारल्यानंतर भीती काय होईल देवा, काय माझ्यावरती आपत्ती येईल, ती आपत्ती सांगत असताना अर्जुनाने आपलं म्हणणं मांडलं. तो म्हणतो जर आम्ही पिंडदानादी क्रिया जर लुप्त झाल्या तर आमचे जे पितर आहेत त्यांची काय होईल, पतंती पितरो ही येशाम, यांचे पितर काय होतील, पतन होईल, त्यांचं उच्च लोकातून अधःपतन होऊन ते नीच लोकाला प्राप्त होतील. म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने पिंडादी क्रिया झाल्याच पाहिजे हे अर्जुनाला त्यातून सांगायचं आहे. ज्ञानोबराय सुद्धा बोलतात, म्हणले ज्यांच्या जीवनामध्ये पर्वकाल पाहिजे, पर्वकाल, जसं चंद्रग्रहण असेल तर त्याला पर्वकाल म्हटलेला आहे, सूर्यग्रहण असेल तर त्याला पर्वकाल म्हटलेला आहे, एकादशीला पर्वकाल म्हटलेला आहे, शिवरात्री पर्वकाल आहे, जयंती उत्सव ज्या दिवशी असतो तो सुद्धा काय असतो, पर्वकाल असतो, किंबहुना पाडवा, अक्षय तृतीया वगैरे हे सर्व, संक्रांत हे काय असतात, पर्वकाल असतात. मग आता या पर्वकालामध्ये केलेली साधना द्विगुणित फल देणारी असते. इतर वेळेस केलेली साधना एक पटीने फल देते, पण पर्वकालात केलेली साधना ही द्विगुणित फल देते. असं आहे, दोनने गुणाकार करून दुप्पट फल देणारी काय असते, ती साधना असते. ज्ञानेश्वरी पारायण करण्याकरता आपण नियमित ग्रंथ तोच आहे, वाचणारे तेच आहेत, पण वाचणाऱ्या व्यक्तीने आळंदीसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आणि त्या अजान वृक्षाच्या बागेच्या खाली बसून जर पारायण केलं, ग्रंथ तोच, वाचणारही तोच, नियमित या ठिकाणी वाचतो, पण तिथं गेल्यानंतर त्याला कोणता पर्वकाल मिळाला, त्याला स्थान महात्म्य प्राप्त झालं. कोणतं? स्थान महात्म्य. स्थान महात्म्य, काल महात्म्य, व्यक्ती महात्म्य असे वेगवेगळे काय असतात, महात्म्य असतात. व्यक्ती महात्म्यामध्ये एखादा संत महात्मा एखाद्या दिवशी अचानक आपल्या घरी आलेले आहेत आणि तो देखील तिथल्या घरातल्या लोकांच्या करता काय असतो, पर्वकाल असतो. तसं राहिलेल्या व्यक्तींच्या करता गेलेली व्यक्ती ज्या तिथीला गेली ती तिथी राहिलेल्या व्यक्तींच्या करता काय असते, पर्वकाल असते. ज्ञानोबराय बोलतात, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. विठ्ठल 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 माता पितर मरणे जे अंकित दिवस ते येऊनी करवती पार्वणे. म्हणजे आई वडील ज्या तिथीला गेले ती तिथी राहिलेल्यांकरता काय असते, पर्वकाल असते. आणि पर्वकालामध्ये केलेलं भगवत भजन, पर्वकालामध्ये केलेलं हरिकीर्तन, पर्वकालामध्ये केलेलं अन्नदान, पर्वकालामध्ये केलेलं हरिपाठाचं कीर्तन, हरिपाठ म्हणणं, सांप्रदायिक कोणतंही कार्य करणं, ज्ञानेश्वरी पारायण करणं पर्वकालामध्ये केलं की ते त्या घरातील लोकांना काय असतं, द्विगुणित फल देणारं असतं. आजची तिथीही देखील माता पितर मरणे अंकित असल्यामुळे त्यांच्या पाल्यांनी केलेली आजची ही सेवा म्हणजे द्विगुणित फल देणारी असते. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय आणखी एका ठिकाणी बोलतात, गुरु होत्र अग्नी पूजी अवसरे भजे द्विजी. आणि पुढचं महत्वाचं आहे, का निमित्तादिके यजी पितरोद्देशे. पितरांच्या उद्देशाने नैमित्तिक तिथीला केलेलं श्राद्धादिक कर्म हे गेलेल्या त्या पुण्यात्म्याच्या दृष्टीने आपल्याला एक पुण्य प्रदान करणारं असतं. आणि म्हणून हा विधी आपण केलाच पाहिजे. आणि हा विधी करणाऱ्यांनी एक लक्षातही घेतलं पाहिजे, काय, जित्या पितरा म्हणजे जिवंत पितर असताना, आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कधी कधी अनेकदा बहुधा आपल्याला पाहायला मिळतं, आई वडील जिवंत असताना त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं, पण गेल्यानंतर 5-5, 10-10, 25-25 लाख रुपये खर्च करून मोठा कार्यक्रम केला जातो आणि त्या माध्यमातून असं म्हणतात की आम्ही आईवडिलांच्या विषयी कृतज्ञ झालो. पण तसं म्हणणं हे चुकीचं आहे. आई वडील जिवंत असताना त्यांना 2 शब्द गोड बोलले पाहिजेत. त्यांचं सर्व काही जेवढं काही आपल्याविषयी कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. आणि मग असे आई वडील गेल्यानंतर त्यांच्या निमित्त केलेलं श्राद्धादिक कर्माच्या द्वारा ते संतोष होतात, नवे राहिलेल्यांकरता ते आशीर्वादही देतात.
तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा सावध राहा. कारण कल्याण बाबाचं श्राद्ध आहे म्हणून कल्याण इच्छिती तया कुळा. विठ्ठल 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 काय सांगतोय की राहिलेल्यांकरता गेलेल्यांच्या विषयी श्राद्ध करणं हे महत्वाचं आहे. पण राहिलेल्यांनी गेलेले जाण्याच्या अगोदर सुद्धा त्यांची सेवा करणं महत्वाचं असतं. आई वडील जिवंत असताना जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ज्ञानोबरायांनी त्याला खूप रागावून एक शब्द वापरलेला आहे. ज्ञानोबराय खूपच जर रागवले तर काय म्हणतात योगेश महाराज? मूर्ख म्हणत असतात. काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. त्यांचं रागावण्याचा कळस स्थान म्हणजे मूर्ख म्हणणं. ज्ञानोबरायांच्या मुखातून मूर्ख शब्द बाहेर पडला की समजायचं ज्ञानोबराय अगदी तळ पायापासून तर नखशिखांत रागावलेले आहेत. आणि त्या रागवण्यातून त्यांच्या मुखातून शब्द निघतो, तरी घरी माता पितरा धड बोले नाही संसारा, येर विश्व भरी आदरा मूर्खो जायसा. येर विश्व आदराने सर्व विश्वाचा आदर करतो, पण घरी माता पितरांना धड जर बोलत नसेल तर त्याचा सारखा मूर्ख तोच. विठ्ठल 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 असं आहे. आणि म्हणून आई वडील जिवंत असताना त्यांचं कर्तव्य पार पाडणं हे पाल्यांचं काय आहे? आद्य कर्तव्य आहे. तुकोबरायांनी एक सुंदर त्या ठिकाणी अभंग बोलला. तुकोबराय म्हणतात की यांनी जिवंत असताना आई वडिलांकडे लक्ष दिलं नाही आणि गेल्यानंतर खूप काही पदार्थ केले, खूप काही डामडौल केला. बस आता विठ्ठल विठ्ठल पितर गेल्यानंतर त्यांच्याविषयी फार मोठा कार्यक्रम केला, पण आई वडील जिवंत असताना त्यांना भूक लागली तेव्हा अन्न दिलं नाही. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. आपल्या माकोनी पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सम्मिलित होण्याकरता आपल्या परिसराचं वैभव आदरणीय वंदनाताई मुरकुटेताई यांनी कार्यक्रमाकरता भेट दिलेली आहे. त्यांना कामानिमित्त थोडी धावपळ आहे म्हणून ताई कार्यक्रमाला भेट देऊन चाललेल्या आहेत. त्यांना धन्यवाद. रामकृष्ण. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की भुके नाही अन्न. काय गोड शब्द वापरले तुकोबरायांनी. म्हणजे त्यांच्या काळात सुद्धा त्यांना तसं पाहायला मिळालं होतं म्हणायचं. भुके नाही अन्न. जेव्हा आई वडिलांना भूक लागली तेव्हा अन्न दिलं नाही. खरोखर भूक लागली, भाकर द्या भाकर द्या, भोजन द्या भोजन द्या म्हणत होते, पण त्यांना भूक लागली तेव्हा दिलं नाही. म्हटले नाही आज नाही, आता उद्या गडेंगणर आहे, मग उद्याच जेवा. म्हणजे आज नाही उद्या गडेंगणरचं जेवा, आज मिळणार नाही, मग आजच्या दिवस उपाशीच राहा. भुके नाही अन्न मेल्यावरी. आणि मग निघून गेल्यानंतर पिंडदान केलं. काय उपयोग आहे? मग काय उपयोग आहे? तुकोबरायांनी पुढं सांगितलं, म्हणले हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी. आता खूप पदार्थ केले गेलेले आई वडिलांच्या स्मरणार्थ, पण ते केलेले पदार्थ खाण्याकरता आई वडील आहेत का? नाहीत.
मग केलेले पदार्थ कोण खात? केले आपणची जेवी. विठाला विठाला विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून आई वडील जिवंत असताना त्यांची काळजी घेणं महत्वाचं आणि ते गेल्यानंतर पिंडदान करणं तेही महत्वाचं. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टीला अनुसरून असणारं आजचं हे कुटुंब. आणि म्हणून तर एवढ्या संख्येने सर्वजवळ 41-42 टाळकरी मंडळी, ह्या छोट्या छोट्या बालिका, अगदी भावी भविष्य, या माध्यमातून कोण संत सखुबाई होईल, कोण संत मीराबाई होईल, या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे एक वैभवच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला.